नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. आज आपण आपल्या बच्चे कंपनीसाठी एक मस्त पिझ्झा करतोय व तो म्हणजे पॅपी पनीर पिझ्झा. याआधी आपण बऱ्याच सोप्या पिझ्झा रेसिपीज केलेल्या आहेत व आपली आजची पॅपी पनीर पिझ्झा रेसिपी देखील तितकी सोपी आहे, चटकदार आहे. तुम्हाला एव्हाना माहीत झालेलं आहेच की पिझ्झा करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ड्राय इस्ट ॲक्टिव्हेट करून घ्यायचं असतं व यासाठी आपल्याला अर्धा कप कोमट पाणी, 2 टीस्पून ड्राय इस्ट, 1 टेबलस्पून साखर व 1 टेबलस्पून मैदा लागणार आहे. इस्ट फर्मेंट करून घेऊयात आपण. कोमट पाणी म्हणजे लुकवॉर्म. हे बघा, मला बोट घातलं ना, बोटाला सुसही आहे इतपत. यामध्ये साखर, थोडासा मैदा आणि हे बघा हे असं ड्राय इस्ट ते घालूयात. व्यवस्थित विरघळून घेऊयात. आणि आता हे मिश्रण आपण 10 मिनिटं झाकून ठेवू. तेवढ्या वेळामध्ये इस्ट छान फर्मेंट होईल, फुलून येईल. 10 मिनिटं झाली आहेत. इस्ट बघा किती छान फुललं आहे, असं फ्रॉथी झालेलं आहे, हो की नाही? बस आपल्याला असंच हवं. जर तुमचं इस्ट असं झालं नाही, फुललं नाही, तर तुम्ही पुढची प्रोसेस करू नका. हे इस्ट टाकून द्या आणि फ्रेश इस्ट आणून मग पुढचा प्रोसेस करा. आता आपण पिझ्झाचा डो भिजवणार आहोत, म्हणजे पीठ भिजवणार आहोत. आपण यासाठी मैदा घेतला आहे 2 कप. मैद्याऐवजी तुम्ही होल व्हीट आटा म्हणजे कणिक, गव्हाचं पीठ घेऊ शकता. यामध्ये आपण घालतो आहोत ½ टीस्पून सॉल्ट. त्याच्यानंतर आपण घालतो ½ टीस्पून चिली फ्लेक्स, ½ टीस्पून ब्लॅक पेपर पावडर. हे आपण घेतले मिक्स अप ½ टीस्पून. आणि फ्रेश गार्लिक आपण ग्रेट करून घेतला आहे, तो देखील ½ टीस्पून. याऐवजी तुम्ही गार्लिक पावडरचा वापर करू शकता. सर्व आपण एकदा मिक्स करून घेऊया. आणि आपण जे ब्लूम करून ठेवलेलं इस्ट आहे ना, म्हणजे फुलवून घेतलेलं इस्ट, ते घालून आपल्याला हा डो मळायचा आहे, पीठ मळायचं आहे. आणि हे इस्ट वापरून जर पाण्याची गरज पडली तर आपण कोमट पाण्याचाच वापर करायचा बरं का. आपल्याला सॉफ्ट असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. केलेलं कोमट पाणी मी आपला इस्ट ज्यामध्ये फुलवून घेतलं ना, त्या भांड्यामध्ये घालून घेते, म्हणजे सर्व निघून येईल. आणि थोडं थोडं पाणी घालू आपण आणि सॉफ्ट पीठ मळून घेऊयात. हे बघा आपण सॉफ्ट असा म्हणजे बघा चिपचिपा असा हा डो भिजून घेतला आहे. आता आपण हा प्लॅटफॉर्म आहे क्लीन केला आहे, त्यावरती आपण थोडंसं तेल लावून घेऊयात आधी. आणि त्यावरती हा भिजवलेला मैदा म्हणजे पिझ्झाचा डो तो घेऊयात. हाताला थोडंसं मी तेल लावलं आणि आता आपल्याला हा छान मळून घ्यायचा. आपण कसा स्ट्रेच अँड फोल्ड, स्ट्रेच अँड फोल्ड अशा पद्धतीने आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे बरं का. जेव्हा जेव्हा आपण ड्राय इस्टचा वापर करतो तेव्हा तेव्हा आपल्याला मळून घेणं अतिशय गरजेचं असतं. हे बघा अशा पद्धतीने मस्त सॉफ्ट डो होईपर्यंत आपण हे मळून घेणार आहोत. 4-5 मिनिटं आपण मळून घेतलं आहे. आता यामध्ये 2 टेबलस्पून आपण बटर घालणार आहोत. सॉफ्ट बटर घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता हे परत आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. हे बटर यामध्ये पूर्णपणे छान मुरलं पाहिजे बरं का. आणि मिक्स करून परत स्ट्रेच अँड फोल्ड या मेथडने आपण हे छान मळून घेणार आहोत अजून 5-6 मिनिटं. हे बघा छान 8-9 मिनिटं आपण हा डो मळून घेतला आहे. बघा कसला सॉफ्ट झालेला आहे की नाही. बस आता आपल्याला हा फर्मेंट करायला ठेवायचा आहे, फुलायला ठेवायचा आहे. अशा पद्धतीने त्याला आपण आतमध्ये असं टक करायचं बरं का. आणि हा बोल यामध्ये आपण खाली ऑइल लावून घेतलेला आहे, त्यामध्ये हा डो ठेवूया. आणि डोच्या वर थोडंसं आपण ऑइल लावून घेऊयात. आणि यावरती आपण क्लिंग रॅप लावूयात. आणि आता हा बोल आपल्याला एका उबदार जागी फुलण्यासाठी ठेवायचा. उन्हाळ्याच्या दिवसात 1 ते 1.5 तास याला लागतो
पण जर हिवाळा असेल तर आणखीन एखादा तास वाढू शकतो. पिझ्झा टॉपिंगसाठी आपण घेतलेला आहे रेड पेपर, ब्लॅक ऑलिव्ज, कॅप्सिकम घेतले आणि अनियन घेतले. अनियन आणि कॅप्सिकमचे असे लांब लांब काप करून घेतले. ह्या सर्वांना मी व्हिनेगर आणि सॉल्ट ऑलरेडी लावून ठेवलं आहे. आता पनीर जे घेतलं आहे आपण 200 ग्राम, तर त्याला मात्र आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे. व त्यासाठी 2 टेबलस्पून आपण व्हेज मेयो घेतलं, म्हणजे मेयोनीज घेतलं. त्यामध्ये आपण 1 टेबलस्पून पिझ्झा सॉस घालतोय. मिक्स करून घेऊया. परफेक्ट. आता आपल्याला यामध्ये वेगळं तिखट किंवा मिरे पावडर, मीठ घालायची गरज नाही. आणि यामध्ये आपण घेतलेलं पनीर घालूयात. आपण पॅपी पनीर पिझ्झा करतोय ना, त्यामुळे आपल्याच्या टॉपिंगमध्ये पनीर आपण बऱ्यापैकी घेतलेलं आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ, म्हणजे पनीर सर्व बाजूने कोट होईल. परफेक्ट. आणि आता हे पनीर देखील आपण पिझ्झाचा डो राईज होतोय, मुरतोय तोवर आपण मॅरिनेट करून ठेवूयात. त्याला आपण झाकून ठेवूयात. हे बघा, आपला पिझ्झा डो छान राईज झालाय, मुरला आहे. तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, तुम्हाला कल्पना येईल किती छान फर्मेंट झालेला आहे. उन्हाळा असल्यामुळे काय झालं, तासाभरामध्येच तो छान फर्मेंट झाला. काढून घेऊयात आपण. आता आपण यातील गॅस काढून घेऊ. थोडासा हा डो सारखा करून. हे बघा, तुम्हाला याच्यात जाळी दिसेल. मस्त फर्मेंट झाल्याचं ही साईन आहे. सुरेख. थोडासा हा डो सारखा करून घेऊ. याची आपल्याला 2 पोर्शन करून घ्यायचे आहेत. मीडियम साईजचे 2 पिझ्झा आपण करणार आहोत. आपण हे कॉर्नमील, मक्याचं पीठ घेतलेलं आहे. त्यावरती आपण हा डो काढून घेऊयात. आणि सारखा करूयात. आपल्याला काही फार मळायचं नाही, कारण फर्मेंट करायला ठेवायच्या आधीच आपण त्याला व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. याचे आपण 2 पोर्शन करून घेऊयात. एक पोर्शन आपण झाकून ठेवूयात आणि एक पोर्शन आपण लाटायला घेऊयात. तुम्हाला हवं तर तुम्ही पोळपाट लाटणे घेऊन लाटू शकता किंवा हाताने तसा वाढवू शकता. बरं, आज मी हे मक्याचं पीठ वापरलं. जर तुमच्याकडे मक्याचं पीठ नसेल तर तुम्ही सरळ मैदा वापरला तरीही चालेल. पण याला छान वाढवून घेऊयात. हे बघा, आपण हाताने थोडा वाढवला आणि त्यानंतर बेकिंग ट्रेमध्ये असं मक्याचं पीठ घातलं आणि त्यानंतर असं हाताने छान थापून घेतला. आणि कडा मात्र आपण थोड्याशा जाड ठेवल्या. अशा पद्धतीने. ठीक आहे. आता आपल्याला हे काट्या चमच्याने टोचे मारायचे. बेक होताना हे पोळीसारखं फुगू नये याकरता. तर बघा, काटा चमचा मी मक्याच्या पिठात बुडून घेतला आणि असे टोचे मारते. आपल्याला रँडमली मारायचे, असं काही फार नाही, फक्त फुगू नये पिझ्झा एवढंच. ठीक आहे. यावर आता आपण पिझ्झा सॉस पसरवूयात. तुम्हाला कितपत स्पायसी आवडतं त्या प्रमाणात तुम्ही हा पिझ्झा सॉस पसरवायचा आहे. आता यावरती मी 2 प्रकारची चीज घालणार आहे. एक आपलं चीज स्लाइस असते ना, सुरुवातीला मी थोडीशी मोडून घालते. कुठल्या प्रकारचं चीज वापरायचं हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून. मुलांना कुठल्या प्रकारचं चीज आवडतं आणि ते किती प्रमाणात घालायचं हे तुम्ही मुलांच्या आवडीनुसार करू शकता. मी थोडंसं चीज स्लाइस घालते आणि त्यानंतर मग ग्रेट केलेलं मोझरेला चीज घालणार आहे. हे बघा, आपण काठापर्यंत जाऊ दिलेलं नाही. आपण काठ मोकळे सोडले. तिथे आपल्याला मिल्क वॉश द्यायचा आहे. बरं, आपण एकीकडे हा पिझ्झा तयार करायला घेतला. त्याच वेळी मी मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शन मोडवरती 180 डिग्रीला 10 मिनिटासाठी प्रीहीट करायला ठेवलेला आहे.
लक्षात घ्या, बेकरी प्रोडक्ट करत असताना आपला मायक्रोवेव्ह कधीही प्रीहीट करून घ्यायचा. मला एवढं चीज पुरेसं झालेलं आहे. आता आपण यावरती टॉपिंग घालूयात. आपलं मेन इन्ग्रेडियंट पनीर, हो की नाही, टॉपिंगचं मेन. आपण पॅपी पनीर पिझ्झा करतोय. बरं, टॉपिंग करण्याचे असे काही रूल नाही आहे. आपल्याला हवं तसं तुम्ही लावायचं. पिझ्झा छान अट्रॅक्टिव्ह दिसला पाहिजे, एवढंच. सुरेख. आता आपल्याला घालायचं आहे इतर गोष्टी. ब्लॅक ऑलिव्ह घेतलेत मी. तुम्हाला हवे तर तुम्ही ग्रीन घेऊ शकता. आता आपण घालूया कॅप्सिकम, रेड पेपर घालूयात. हे सगळं कलर कॉम्बिनेशन असं साधून मग करायचं. टॉपिंग म्हणजे फार अट्रॅक्टिव्ह दिसतं. आता आपले अनियन्स बाकी आहेत. मला पिझ्झावरती अनियन आणि कॅप्सिकम भरपूर आवडतात. मनापासून आवडतात, म्हणून मी काय करते, नेहमी कॅप्सिकम आणि अनियन भरभरून घालते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टॉपिंग करा बरं का. मुलांना आवडतं तसं, तुम्हाला आवडतं तसं. तुम्हाला म्हटलंच आहे मी की याचा काही हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे. आपल्याला आवडेल तसं सजवायचं. ठीक आहे. चला, आपण सर्व टॉपिंग्स घातले. आता यावरती आपण थोडेसे मिक्स हर्ब्स घालूयात. आपण पिझ्झा डो तयार करताना देखील सर्व स्पाइसेस घातलेले आहे, पण ह्या टॉपिंगसाठी म्हणून आपण हे वरून घालतोय. थोडेसे चिली फ्लेक्स घालूयात. लहान मुलांसाठी करत असाल तर तिखटाचं प्रमाण लक्षात घ्या बरं का. आता आपल्याला ह्या ज्या कडा आहेत ना, त्याला छान मिल्क वॉश द्यायचा. मिल्क वॉश दिल्याने काय होतं, कलर छान येतो या काठांना बरं का. आणि हे काठ मॉइस्ट राहता. बेक झाल्यावर घशात अडकत नाही, असे दाटत नाही खाताना. आणि जर तुम्ही एग खात असला तर एग व्हाईट असतं, ते फेटून तुम्ही एग वॉश देऊ शकता. चला, आपला मायक्रोवेव्ह प्रीहीट झालेला आहे. तुम्ही आता बेकिंगला ठेवते आणि बेकिंगला किती वेळ लागला ते बेक झाल्यावर तुम्हाला मी सांगते. हे बघा, आपला पिझ्झा बेक करून रेडी आहे. कसला जबरदस्त दिसतोय की नाही. हा पिझ्झा बेक करायला आपल्याला प्रीहीटेड आपण करून घेतलं होतं. लक्षात ठेवा, 10 मिनिटं आपण प्रीहीट केलं होतं. त्यानंतर 180 डिग्रीला आपल्याला 15 मिनिटं बेक करायला लागलेले आहे हा पिझ्झा. तुम्हाला 2-3 मिनिटं कमी अधिक लागू शकतात. आता गरम आहे तोवरच आपण ह्याला कडांना बटर लावून घेऊयात. आधी तर आपण याला मिल्क वॉश दिलेला आहेच, त्यामुळे कलरही सुरेख आला. आणि आता बटर लावल्यामुळे काय होईल, शाईन पण येते आणि परत जरा तो मॉइस्ट राहतो. चला, आपला पिझ्झा रेडी आहे. तर आपण आता कट करून घेऊयात. आपण एक पिझ्झा कट केला आणि आपला हा दुसरा पिझ्झा देखील रेडी झालेला आहे. चला, आधी कट केलेला पिझ्झा आपण दाखवूयात तुम्हाला. कसला जबरदस्त दिसतोय की नाही, अगदी मार्केटमध्ये असतो तसा. बॅक साइड दाखवते मी तुम्हाला. हे बघा, छान बेक झालेली आहे. हे बघा, सुरेख. टेस्ट पाहूयात. वा, लाजवाब, झक्कास. लवकरच समर वॅकेशन संपते. शाळा, अभ्यास, होमवर्क असं रुटीन सुरू होण्याआधीच मार्केटमधील पिझ्झांपेक्षाही जबरदस्त असा आपला आजचा अमेझिंग पॅपी पनीर पिझ्झा घरीच बनवून खवय्यांनो आपल्या बच्चे कंपनीला आजच सरप्राईज द्या. काय मग करणार ना रेसिपी ट्राय? नक्की करा व माझ्या मृदुलाज किचन या इन्स्टा अकाउंटला फॉलो करून आपल्या रेसिपींचे फोटो टॅग करा. चला, परत भेटूत अशीच छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.